परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण कारखाना भाडेतत्वावर देऊनही शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. ओंकार साखर कारखान्याकडे तब्बल 4,47,00,000 रुपयांची FRP थकीत असल्याचं साखर आयुक्तालयाच्या अहवालातून समोर आलंय. त्यावर 15% व्याजाचीही तरतूद आहे आणि आता थेट मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. पण आदेश होऊन 3 आठवडे उलटले तरी कारवाई संथ का आहे? आणि या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध पंकजा मुंडेंच्या राजकीय वारशाशी आणि परळीच्या राजकारणाशी कसा जोडला जातो? नेमकं या कारखान्यात घडलं तरी काय? आजच्या एक्सप्लेनरमधून हेच आपण समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. परळीच्या राजकारणात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा केवळ एक साखर कारखाना नाही, या कारखान्याशी एक राजकीय इतिहास जोडलेला आहे. हजारो सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित जोडलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कारखाना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्यामुळे आज या कारखान्यावर साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही गोष्ट फक्त एका कारखान्याच्या आर्थिक अडचणीपुरती मर्यादित राहत नाही, तिचे राजकीय अर्थही काढले जाणार आहेत. आधी नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. बघा, परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत गेल्यानंतर तो पुन्हा सुरू ठेवण्यासाठी गेल्या वर्षी ओंकार ग्रुपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी कारखाना तत्कालीन संचालक पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेताना सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवल्याचं सांगितलं होतं. म्हणजे साखर कारखाना स्वतः चालवण्याची क्षमता किंवा आर्थिक परिस्थिती अडचणीची असताना कारखाना बंद पडण्यापेक्षा तो दुसऱ्या व्यवस्थापनाला चालवायला देण्याचा मार्ग निवडण्यात आला. पण इथेच या प्रकरणातला महत्त्वाचा प्रश्न सुरू होतो. कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतर उत्पादन सुरू झालं, ऊस गाळप झाला, मात्र शेतकऱ्यांना मिळणाऱ्या FRPचा काही भाग अजूनही थकीत राहिला आहे. आणि आता ही थकबाकी इतकी गंभीर झाली आहे की साखर आयुक्तालयानं वसुलीसाठी मालमत्ता जप्तीचा मार्ग स्वीकारला आहे. आता याकडे समजून घेतलं तर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं. साखर आयुक्तालयाच्या 31 जुलै 2026च्या अहवालानुसार ओंकार कारखान्याने 2025-26 या गळीत हंगामात 3,40,916 टन ऊसाचं गाळप केलं. या ऊसासाठी कारखान्यावर एकूण 76,14,65,000 रुपये FRP देय होते. त्यापैकी 71,67,59,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. म्हणजे मोठा हिस्सा अदा करण्यात आला असला तरी 4,47,06,000 रुपये अजूनही बाकी आहेत. आणि हीच रक्कम आता या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे. कारण शेतकऱ्यांसाठी FRP म्हणजे साधा व्यवहार नाही. त्यांनी ऊस दिला, कारखान्याने तो गाळला आणि त्या बदल्यात ठरलेल्या नियमानुसार पैसे मिळणं अपेक्षित आहे. ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार FRP विहित मुदतीत देणे बंधनकारक आहे. पैसे देण्यास विलंब झाला तर त्यावर 15% व्याज आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ 4,47,00,000 राहत नाही, त्यावरचं व्याजही या वसुलीत जोडलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा संताप वाढला. थकीत रक्कम मिळावी म्हणून ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून 8 आणि 9 मे रोजी कारखान्यासमोर आंदोलन झालं. त्यानंतर 1 ते 3 जून दरम्यान पुन्हा आंदोलन करण्यात आलं. दोन्ही वेळेस कारखाना प्रशासनाकडून थकीत रक्कम देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट परमेश्वर गित्ते यांनी सांगितलं. पण आश्वासनाच्या नंतरही पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या हातात आलीच नाही, असा त्यांचा आरोप आहे. इथून पुढे प्रकरण प्रशासनाच्या पातळीवर गेलं. साखर आयुक्तालय कारखाना व्यवस्थापनाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. कारखान्याच्या वतीनं थकीत FRPची रक्कम अदा केल्याचं निवेदन सादर करण्यात आलं. पण 31 जुलैच्या अधिकृत अहवालात 447.6 लाख रुपये म्हणजे 4,47,06,000 रुपये अद्याप बाकी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारवाईचा आदेश दिला. आता या आदेशाचा अर्थ काय? प्रशासन थेट कारखाना बंद करून टाकणार आहे का? तर तसं नाही. आदेशाचा उद्देश थकीत FRP आणि त्यावरील 15% व्याजाची रक्कम वसूल करणं हा आहे. त्यासाठी आधी कारखान्याकडे असलेली साखर, मोलॅसिस, बॅग्स यासारख्या उत्पादनांची विक्री करून थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणि गरज पडल्यास तारण नसलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून कायदेशीर प्रक्रियेनुसार तिची विक्री करण्याची मुभाई देण्यात आली आहे. म्हणजे साखर आयुक्तालयानं आता केवळ नोटीस देऊन थांबलेलं नाही, थकबाकीची वसुली महसुलाच्या थकबाकीप्रमाणे करण्याचा मार्ग खुला केला आहे. संबंधित आदेशाची प्रत बीड जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आली आहे. ऊस उत्पादकांची प्रमाणित यादी आणि कारखान्याच्या जंगम स्थावर मालमत्तेचा तपशील हा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र इथेच दुसरा प्रश्न उभा राहतो. आदेश झाला, मग प्रत्यक्ष कारवाई कुठे आहे? कारण 4 ऑगस्टला मालमत्ता जप्तीचा आदेश जारी करण्यात आला, त्यानंतरही कारवाईला वेग आला नाही, अशी तक्रार शेतकरी आणि त्यांच्या बाजूनं आवाज उठवणाऱ्यांकडून केली जात आहे. ॲडव्होकेट परमेश्वर गित्ते यांनी तर साखर आयुक्तांच्या आदेशाला 3 आठवडे उलटूनही कारवाई संथ असल्याचा आरोप केला आहे. प्रशासन मात्र कारवाई सुरू असल्याचं सांगत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त FRPचा वाद म्हणून पाहिलं तर त्याचा एक मोठा राजकीय संदर्भ आपल्याकडून सुटतो. कारण हा तोच वैद्यनाथ कारखाना आहे
जो गोपीनाथ मुंडे यांच्या नावाशी आणि परळीच्या राजकारणाशी जोडला गेला आहे. एका काळी या कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था, ऊस उत्पादक आणि स्थानिक राजकारण यांचं एक मजबूत नातं तयार झालं होतं. पण काळ बदलला, कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आणि अखेर तो भाडेतत्वावर देण्याची वेळ आली. पंकजा मुंडेंसमोर त्यावेळी हे मोठं राजकीय आणि व्यवस्थापकीय आव्हान होतं. कारखाना आर्थिक अडचणीत असताना तो स्वतःच्या व्यवस्थापनाखाली चालवायचा की बाहेरील संस्थेला भाडेतत्वावर देऊन उत्पादन सुरू ठेवायचं, हा निर्णय सोपा नव्हता. पंकजा मुंडेंनी शेतकरी आणि सभासदांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता या कारखान्यावर FRP थकीत राहिल्यानं त्या निर्णयावरही राजकीय प्रश्न उपस्थित होऊ शकतात. एक गोष्ट स्पष्ट आहे, वैद्यनाथ कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय आणि सध्याची FRP थकबाकी यासाठी पंकजा मुंडेंची थेट वैयक्तिक जबाबदारी ठरते असा निष्कर्ष काढता येणार नाही. सध्याची थकबाकी 2025-26च्या गळीत हंगामाशी संबंधित असून कारवाई ओंकार कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात आहे. मात्र वैद्यनाथ कारखाना हा मुंडे कुटुंबाच्या राजकीय वारशाशी जोडलेला असल्यानं या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणं स्वाभाविक आहे. परळीसारख्या भागात ऊस आणि कारखाना हे केवळ आर्थिक विषय नाहीत, तर स्थानिक राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत, आंदोलन झाली आणि आता मालमत्ता जप्तीची वेळ आली, तर त्याचा परिणाम कारखान्याच्या प्रतिमेवर आणि स्थानिक राजकारणावरही होणार आहे. सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो थकीत 4,47,06,000 रुपये आणि त्यावरील 15% व्याजाचा. साखर आयुक्तांनी वसुलीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडेही आदेश पाठवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार हे महत्त्वाचं आहे. आदेश कागदावर राहतो की प्रत्यक्ष कारवाई होते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणूनच हा प्रश्न केवळ FRPचा नाही, गोपीनाथ मुंडेंनी उभा केलेल्या या कारखान्याला भाडेतत्वावर देऊन पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरला याचाही आता राजकीय हिशोब मांडला जाणार आहे. तुमच्या मते या प्रकरणात जबाबदारी नेमकी कुणाची आहे? कारखाना व्यवस्थापनाची, प्रशासनाची की आर्थिक नियोजनाची? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.